अंजनगावमध्ये जे नुकसान झालं त्या प्लॉटमध्ये आपण आहे आणि क्रेंटा कंपनीबद्दल जी तालुक्यामध्ये पाठीमागं सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे त्याच्यासाठी आज आपण आबांनी त्या प्लॉटला व्हिजिट दिली आणि सगळ्या प्लॉटला व्हिजिट देण्यापेक्षा आता इथे एका ठिकाणी ठरलं की कापशेवाडीचं जे नुकसान झाले त्या ठिकाणी त्यांच्या कंपनीचा कोण येईल तो माणूस आणि आपल्या कृषीचे अधिकारी यांनी जाऊन त्या सॅम्पल घ्यायच्या आणि त्या सॅम्पल दुसऱ्या ज्या शेजारच्या आजूबाजूच्या 1-2-3 प्लॉटमध्ये एक झाडाला टाकून बघायचे आणि त्याच्यानंतर जर त्या प्लॉटमध्ये त्या खताने जर झाड जळलं तर त्याची नुकसान भरपाई ही कंपनी द्यायला तयार झाली आणि त्यांच्यासोबत आबांचं बोलणं झालं आणि त्यांचा प्रतिनिधी पण आबासोबत होता. तर या प्रकरणामध्ये जे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी आता आपल्याला 4-5 दिवस वाट बघावं लागेल कारण आज खत टाकायची प्रोसेस होईल आणि तोपर्यंत लॅबचा रिपोर्ट येतील आणि त्याच्यानंतर आपण जी पुढील निर्णय घ्यायचा. जर कंपनीनं जर त्याप्रमाणे समजा शेतकऱ्याचे नुकसान भरपाई दिली आणि पुढे त्यांनी प्रोडक्शन बंद केलं तर तो विषय आपल्यासाठी आपल्या तालुक्यातलाच विषय असल्यामुळे टिंबुर्णी पण आपल्यातलाच आहे. जर सामोपचारानं मिटलं तर मिटवण्याचा प्रयत्न आबा करू म्हणले त्या मार्गाने आपण सगळेजण जायचं ठरलं. तर कापशेवाडीच्या शेतकरी बांधवांना एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही कंपनीच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या कृषी माड्याच्या कृषी खात्याच्या लोकांना भेटून त्याचा आजच्या आज तुम्ही सॅम्पल त्यांच्याकडे द्या आणि आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये पण 2-4 प्लॉटला टाकून बघा. आत्ता जशी नितीन बापूंनी माहिती दिली तशी आत्ता अंजनगावमध्ये आम्ही व्हिजिट केली. तालुका कृषी अधिकारी असतील त्यांची टीम असेल त्याबरोबर कंपनीचे प्रतिनिधी असतील नितीन बापू आणि सर्व शेतकऱ्याच्या समक्ष जो आज निर्णय झाला जो अंजनगावला झाला तोच कापसेवाडीला झाला आणि जे आपल्या भागातल्या ज्या गावात असं नुकसान झालं तिथं त्या ठिकाणी असेल तर कृषी खात्याकडे संपर्क करून ज्यांच्या खतामुळे काय नुकसान झालंय ही तपासणी करून लाईव्ह डेमो करू आणि त्याचा रिझल्ट येईल त्यानुसार त्या कंपनीनं नुकसान भरपाई घेऊन या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करू.